नमस्कार. बुकवाईज विथ अनिलमध्ये आपलं स्वागत आहे. कधी विचार केलाय का की जगातल्या 90% कंपन्या किंवा माणसं फक्त चांगली राहूनच का संपतात, ते ग्रेट का बनू शकत नाहीत? हो, आपण नेहमी म्हणतो की माझं आयुष्य चांगलं चाललंय. पण जिम कॉलिन्स म्हणतात की हे चांगुलपण हेच महानतेचं सर्वात मोठं शत्रू आहे. अगदी. जोपर्यंत आपण आपल्या सोयीस्कर चांगुलपणाला सोडत नाही, तोपर्यंत आपण अतिउत्कृष्टतेकडे झेप घेऊ शकत नाही. 15 वर्षांच्या सखोल संशोधनातून त्यांनी अशा काही गोष्टी शोधल्या ज्या एखाद्या साध्या कंपनीला स्टॉक मार्केटमध्ये 3 पट जास्त रिटर्न्स मिळवून देतात. 1 मिनिट, 15 वर्ष आणि स्टॉक मार्केटला 3 पटींनी हरवणं, हो, ही अटच मुळात अविश्वसनीय वाटते. आजच्या काळात म्हणजे जिथे कंपन्या 1-2 वर्षात येतात आणि जातात, तिथे सलग 15 वर्ष अशी कामगिरी करणं हे जवळपास अशक्य आहे. बरोबर. म्हणूनच तर हे संशोधन इतकं महत्वाचं आहे. त्यांनी सुरुवात केली द सर्च या टप्प्यापासून. 21 संशोधकांची एक टीम होती. 21 लोकांची? हो, आणि त्यांचं एकमेव काम होतं अशा कंपन्या शोधणं ज्यांनी ही अशक्य वाटणारी अट पूर्ण केली होती. त्यांनी फॉर्च्यून 500 मधल्या जवळपास 1,500 कंपन्यांचा 40 वर्षांचा डेटा तपासला. 40 वर्षांचा डेटा? आणि मग त्यांना अशा कंपन्या सापडल्या का? हो, प्रचंड मेहनतीनंतर त्यांना फक्त 11 कंपन्या सापडल्या. फक्त 11? 1,500 पैकी? फक्त 11. आणि मग संशोधनाचा खरा आणि सगळ्यात मोठा टप्पा सुरू झाला. इनसाइड द ब्लॅक बॉक्स. इनसाइड द ब्लॅक बॉक्स. हो, या टीमने पुढची अनेक वर्ष या 11 कंपन्यांना अक्षरशः मुळापासून तपासलं. म्हणजे नेमकं काय केलं त्यांनी ब्लॅक बॉक्सच्या आत जाऊन? कल्पना करा, त्यांनी त्या कंपन्यांवर लिहिलेले हजारो लेख वाचले. त्यांचे अंतर्गत रिपोर्ट्स, कागदपत्र सगळा अभ्यास केला. त्यांच्या अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. हे काम इतकं प्रचंड होतं की त्याला पूर्ण व्हायला तब्बल 10.5 वर्ष लागली. 10.5 वर्ष? हो, 21 लोकांची टीम 1 दशकभर फक्त या कंपन्यांच्या यशाचं रहस्य शोधत होती. बापरे, इतक्या मेहनतीनंतर काहीतरी भन्नाट, म्हणजे एकदम गुंतागुंतीचं सिक्रेट सापडलं असेल असं वाटतं नाही का? आजकाल सगळेजण नेक्स्ट बिग थिंग किंवा डिस्रप्टिव्ह टेक्नॉलॉजीच्या मागे असतात. मला वाटलं उत्तर काहीतरी तसंच असेल. आणि इथेच तर खरी गंमत आहे. संशोधक स्वतःच चकित झाले, कारण निकाल त्यांच्या अपेक्षेच्या अगदी उलट होते. अच्छा, कसे? पहिलं, या महान कंपन्यांची कोणतीही किचकट किंवा गुंतागुंतीची स्ट्रॅटेजी नव्हती. नाही, त्यांची योजना अगदी साधी आणि सरळ होती. आणि दुसरं, टेक्नॉलॉजी हे महानतेचं कारण नाही, ते फक्त एक साधन आहे. 1 मिनिट, टेक्नॉलॉजी यशाचं कारण नाही? आजकाल तर प्रत्येक कंपनी स्वतःला टेक कंपनी म्हणवते. हा तर खूप मोठा आणि धाडसी निष्कर्ष आहे. ते म्हणतात की टेक्नॉलॉजी यशाला गती देऊ शकते, पण यशाची निर्मिती नाही करू शकत. ओके. आणि तिसरा निष्कर्ष काय होता? तिसरा निष्कर्ष कदाचित सगळ्यात महत्वाचा होता. तो महान कंपन्या फक्त काय करावं यावर लक्ष केंद्रित करत नाहीत, तर काय करू नये यावरही तितकंच लक्ष केंद्रित करतात. त्यांची एक स्टॉप डुईंग लिस्ट असते, ज्याचं ते कठोरपणे पालन करतात. म्हणजे त्यांनी जे केलं नाही ते जास्त महत्वाचं ठरलं. हे तर आपण विचार करतो त्याच्या अगदी उलट आहे. मग या सगळ्याच्या मुळाशी नक्की काय होतं? या सगळ्या निष्कर्षांना एकत्र बांधणारी ती एक गोष्ट कोणती होती? संशोधनाचा शेवटचा टप्पा होता द केऑस. जेव्हा त्यांच्याकडे प्रचंड डेटा जमा झाला, तेव्हा त्यातून एक सुसंगत फ्रेमवर्क बनवण्याचं काम सुरू झालं. आणि इतक्या वर्षांच्या संशोधनानंतर उत्तर इतकं साधं निघालं की संशोधकांनाही धक्का बसला. काय होतं ते उत्तर? ते उत्तर कोणतीही रॉकेट सायन्स स्ट्रॅटेजी नव्हती, कोणतीही नवीन टेक्नॉलॉजी नव्हती. ते होतं फक्त एका शब्दात, शिस्त, डिसिप्लिन. शिस्त, फक्त एवढंच? हे तर खूपच साधं वाटते. साधं वाटतं, पण ते आहे नाही. कारण ही शिस्त 3 पातळ्यांवर होती. पहिली, शिस्तबद्ध माणसं, डिसिप्लिन्ड पीपल. ओके. दुसरी, शिस्तबद्ध विचार, डिसिप्लिन्ड थॉट. आणि तिसरी, शिस्तबद्ध कृती, डिसिप्लिन्ड ॲक्शन. आणि या सगळ्याची सुरुवात होते ती शिस्तबद्ध नेतृत्वापासून. ओके, म्हणजे शिस्तीची सुरुवात लीडरपासून होते. पण तुम्ही म्हणालात शिस्तबद्ध माणसं. या संशोधनात या लीडर्सबद्दल काय वेगळं आढळलं? यातच या संशोधनाचा सर्वात आश्चर्यकारक भाग आहे. या महान कंपन्यांचे लीडर्स ते लाजाळू, शांत आणि प्रसिद्धीपासून दूर राहणारे होते. काय सांगताय? हो, ते स्वतःच्या कामाबद्दल बोलणं टाळायचे. पण हे कसं शक्य आहे?
आजच्या काळात तर सेलिब्रिटी सीईओंचा जमाना आहे. स्टीव्ह जॉब्स, जेफ बेझॉस, इलॉन मस्क हे तर शांत नक्कीच नाहीत. बरोबर. ते तर स्वतःच एक ब्रँड आहेत. मग जिम कॉलिन्स यांचं हे शांत नेतृत्व मॉडेल आजच्या काळातही तितकंच लागू होतं का? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कॉलिन्स याला स्तर 5 नेतृत्व किंवा लेव्हल 5 लीडरशिप म्हणतात. आणि हे नेतृत्व म्हणजे 2 गोष्टींचं एक विलक्षण मिश्रण आहे. कोणत्या 2 गोष्टी? ज्या गोष्टी सहसा एकत्र दिसत नाहीत. एकीकडे कमालीची विनम्रता म्हणजे ह्युमिलिटी ओके. आणि दुसरीकडे पोलादी व्यावसायिक जिद्द. प्रोफेशनल विल. विनम्रता आणि पोलादी जिद्द हे तर परस्पर विरोधी वाटतंय. याचं एखादं उदाहरण देता येईल का? नक्कीच. डार्विन स्मिथ जे किंबर्ली क्लार्क या पेपर कंपनीचे सीईओ होते. ते अतिशय शांत आणि साधे होते. पण जेव्हा त्यांनी पदभार स्वीकारला तेव्हा कंपनीची अवस्था फारशी चांगली नव्हती. स्मिथ यांनी एक असा निर्णय घेतला जो ऐकून सगळ्यांना धक्का बसला. काय निर्णय होता तो? त्यांनी कंपनीचा मुख्य व्यवसाय म्हणजे पेपर मिल्स विकण्याचा निर्णय घेतला. काय? स्वतःचा मुख्य व्यवसाय विकणं याला तर प्रचंड धाडस लागतं. हो, आणि त्यावेळी मीडियाने आणि वॉल स्ट्रीटच्या तज्ज्ञांनी त्यांची खूप खिल्ली उडवली. हा माणूस कंपनी बुडवणार असं सगळे म्हणाले. साहजिक आहे. पण स्मिथ आपल्या निर्णयावर ठाम होते, कारण त्यांना माहीत होतं की हा व्यवसाय भविष्यात टिकणार नाही. ही होती त्यांची पोलादी व्यावसायिक जिद्द. आणि त्याचा परिणाम काय झाला? परिणाम किंबर्ली क्लार्कने पुढे जाऊन प्रॉक्टर अँड गॅम्बल सारख्या बलाढ्य कंपनीलाही हरवलं आणि स्टॉक मार्केटला कित्येक पटींनी मागे टाकलं. अविश्वसनीय, पण एवढा मोठा धाडसी निर्णय घेणारा माणूस अहंकारी असू शकतो. मग स्मिथ यांच्यामध्ये तुम्ही म्हणालेली विनम्रता कशी टिकून राहिली? त्यांची विनम्रता यात होती की त्यांनी हे सगळं स्वतःच्या प्रसिद्धीसाठी केलं नाही. ते म्हणायचे, मी फक्त माझ्या नोकरीच्या लायकीचा होण्याचा प्रयत्न करतोय. वा. विनम्रतेचा खरा अर्थ आहे स्वतःच्या इगोपेक्षा कंपनीचं भविष्य मोठं मानणं. याचं अजून एक उदाहरण म्हणजे जिलेट कंपनीचे सीईओ कोलमन मोकलेर. जिलेट. हो, त्यांच्या कंपनीवर जेव्हा टेकओव्हरचं संकट आलं तेव्हा क्षणिक फायद्यासाठी शेअर्स विकण्याऐवजी ते कंपनीच्या दीर्घकालीन यशासाठी शेवटपर्यंत लढले. म्हणजे हे नेते स्वतःला हिरो नाही तर कंपनीला हिरो बनवतात. ते प्रसिद्धीच्या झोतात राहत नाहीत. अगदी. फानीमेचे सीईओ डेव्हिड मॅक्सवेल यांचं उदाहरण घ्या. त्यांनी कंपनीला प्रचंड तोट्यातून बाहेर काढून दररोज $4 मिलियन नफा कमावणारी कंपनी बनवला. जबरदस्त. पण रिटायर होताना त्यांनी स्वतःचे $5.5 मिलियन कंपनीच्या लो इन्कम हाऊसिंग फंडमध्ये जमा केले. स्वतःचे पैसे. हो, कारण त्यांना कंपनी यशस्वी झालेली पाहिजे होती, स्वतःची संपत्ती नाही. म्हणजे हे लीडर्स पडद्याआड राहून काम करणारे खरे नायक आहेत. पण याचा अर्थ ते मवाळ किंवा कमकुवत आहेत असं नाही. अजिबात नाही. कारण डार्विन स्मिथ यांचा निर्णय तर अतिशय कठोर होता. बरोबर. त्यांच्यात कंपनीच्या भल्यासाठी कुटुंबातील सदस्यालाही कामावरून काढण्याइतकी कठोर निर्णय क्षमता असते. ते शिस्तप्रिय असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते अपयशासाठी कधीही नशिबाला किंवा परिस्थितीला दोष देत नाहीत. ते जबाबदारी घेतात. हो, ते जबाबदारी घेतात. जबाबदारी घेणं हीच तर नेतृत्वाची खरी ओळख आहे. पण यश आणि अपयशाच्या परिस्थितीत ही जबाबदारी घेण्याची त्यांची काही विशिष्ट पद्धत होती का? हो, आणि ते खूपच इंटरेस्टिंग आहे. जिम कॉलिन्स याला आरसा आणि खिडकी म्हणजे द मिरर अँड द विंडो असं एक सुंदर नाव देतात. इंटरेस्टिंग. आरसा आणि खिडकी म्हणजे हे यशापयशाचं श्रेय वाटून घेण्याबद्दल आहे का? अगदी तसंच. जेव्हा गोष्टी बिघडतात, जेव्हा कंपनीला अपयश येतं, तेव्हा लेव्हल 5 लीडर आरशात पाहतो. आरशात? हो, तो स्वतःला जबाबदार धरतो. तो विचार करतो की माझं काय चुकलं, मी कोणता निर्णय चुकीचा घेतला. तो कधीच आपल्या कर्मचाऱ्यांवर किंवा परिस्थितीवर दोष ढकलत नाही. अपयशाची 100% जबाबदारी तो स्वतः घेतो. आणि जेव्हा यश मिळतं तेव्हा तो नक्कीच स्वतःला श्रेय देत असेल? नाही, इथेच तर खरी गंमत आहे. जेव्हा यश मिळतं तेव्हा तो खिडकीतून बाहेर पाहतो. खिडकीतून बाहेर? हो, तो यशाचं श्रेय कधीच स्वतः घेत नाही. तो ते आपल्या टीमला देतो, चांगल्या सहकाऱ्यांना देतो, बाहेरील घटकांना देतो किंवा नशिबाला देतो. म्हणजे तो म्हणतो मी नशीबवान आहे की मला इतकी चांगली टीम मिळाली किंवा आपल्याला मार्केटची चांगली साथ मिळाली. वा. अपयश माझं, यश टीमचं. या वृत्तीमुळे एक जबरदस्त सायकोलॉजिकल सेफ्टी आणि विश्वासाचं वातावरण तयार होत असेल, नाही का? अगदी. जिथे लोकांना चुका मान्य करायला किंवा वाईट बातमी द्यायला भीती वाटत नाही. अगदी बरोबर. आणि जेव्हा लोक सत्य बोलायला घाबरत नाहीत तेव्हाच तुम्ही सर्वात मोठ्या संकटांना सामोरे जाऊ शकता. कारण तुम्हाला जमिनीवरचं वास्तव काय आहे स्पष्टपणे कळतं. आणि इथेच जिम कॉलिन्स
स्टॉकडेल पॅराडॉक्स ही संकल्पना मांडतात. स्टॉकडेल पॅराडॉक्स हे नावच खूप वेगळं आहे. याचा नेमका अर्थ काय? हे नाव जेम्स स्टॉकडेल या व्हिएतनाम युद्धकैद्यावरून आलं आहे. स्टॉकडेल यांना 8 वर्ष युद्धकैदी म्हणून तुरुंगात ठेवलं होतं. त्यांना प्रचंड यातना दिल्या गेल्या, पण ते टिकून राहिले. 8 वर्ष? हो. जेव्हा त्यांना विचारलं की कोण टिकू शकले नाही, तेव्हा ते म्हणाले, आशावादी लोक. आशावादी? हे कसे शक्य आहे? आशाच तर वारसाला जगते. पण ते म्हणाले की जे आशावादी म्हणायचे की पुढच्या क्रिसमसपर्यंत आपण सुटू, आणि जेव्हा तसं व्हायचं नाही तेव्हा ते खचून जायचे. अच्छा. स्टॉकडेल पॅराडॉक्स म्हणजे 2 परस्पर विरोधी गोष्टी एकाच वेळी करणे. एकीकडे कितीही कठीण परिस्थिती असली तरी आपला विजय निश्चित आहे यावर अढळ आणि अतूट विश्वास ठेवणे. आणि दुसरीकडे? आणि त्याचवेळी आपल्या सध्याच्या कठोर आणि कटू वास्तवाला पूर्णपणे प्रामाणिकपणे स्वीकारणे. समजलं. म्हणजे सगळं ठीक होईल असा खोटा दिलासा देण्याऐवजी परिस्थिती खूप वाईट आहे पण तरीही आपण जिंकणारच हे सांगणं. बरोबर. यामुळे टीमचा विश्वास वाढतो आणि ते वास्तवाला सामोरे जायला तयार होतात. खोट्या आशेवर न जगता वास्तवाला स्वीकारून विजयावर विश्वास ठेवणं. परफेक्ट. एक महान लीडर कोणत्याही संकटात खचून जात नाही. तो त्या संकटाला एक संधी मानतो, तो त्यातून शिकतो आणि त्या अनुभवाच्या जोरावर आधीपेक्षाही मोठं यश मिळवतो. कारण त्याची टीम त्याच्यावर विश्वास ठेवते. हो, ते सत्य बोलायला घाबरत नाहीत आणि सगळे मिळून त्या कठोर वास्तवाला सामोरे जातात. रिसर्च तर जबरदस्त आहे, पण नुसत्या लीडरने काय होणार? गाडी चालवण्यासाठी आधी गाडीत कोण आहे हे महत्त्वाचं असतं. ग्रेट कंपन्यांनी कुठे जायचे याआधी कोणाला सोबत घ्यायचे हे ठरवलं. यालाच कॉलिन्स म्हणतात, फर्स्ट हू देन व्हॉट. फर्स्ट हू देन व्हॉट. म्हणजे आधी विजन किंवा डेस्टिनेशन ठरवण्यापेक्षा आधी योग्य माणसं निवडायची. हे तर आपल्या नेहमीच्या विचारांच्या अगदी उलट आहे. हो, कारण जर तुमच्या बसमध्ये योग्य माणसं असतील तर रस्ता कितीही खडतर असला तरी ती माणसं बसला ध्येयापर्यंत नेतीलच. चुकीच्या माणसांसोबत तुम्ही जगातल्या सर्वोत्तम रस्त्यावरही यशस्वी होऊ शकत नाही. आणि याच धाडसी पण तितक्याच प्रभावी विचारावर आज आपण जरा सखोल चर्चा करणार आहोत. आपण बोलतोय जिम कॉलिन्स यांच्या एका प्रचंड मोठ्या संशोधनाबद्दल. हो, म्हणजे काहीतरी 10.5 वर्षे 21 संशोधकांची टीम आणि 28 कंपन्यांचा अभ्यास. यातून त्यांनी चांगल्या म्हणजे गुड कंपन्यांना उत्कृष्ट म्हणजे ग्रेट कंपन्यांपासून नक्की काय वेगळं करतं त्या तत्वांचा शोध घेतला. बरोबर. आणि गंमत म्हणजे या संशोधनाचा उद्देश कोणतीही टॉप 10 लिस्ट बनवणं नव्हता की नाही. नाही, त्यांना फक्त हे जाणून घ्यायचं होतं की काही कंपन्या वर्षानुवर्ष चांगल्या चालतात पण अचानक काही कंपन्या अशी काही झेप घेतात की त्या बाकीच्यांना खूप मागे टाकतात. हे घडतं तरी कसं? आणि त्यांना जो निष्कर्ष सापडला तो खूपच आश्चर्यकारक होता. काय होतं ते? त्यांना असं आढळलं की या उत्कृष्टतेमागे कोणतीही गुंतागुंतीची स्ट्रॅटेजी किंवा टेक्नॉलॉजीचा चमत्कार किंवा एखादा करिश्मा असलेला लीडर असं काही नसतं. बघ काय असतं? त्यामागे फक्त एकच शब्द होता, शिस्त, डिसिप्लिन. शिस्त. पण फक्त कामाची नाही तर विचारांमध्ये शिस्त, माणसे निवडण्यात शिस्त आणि कृतीमध्ये शिस्त. अगदी. आज आपण याच शिस्तीवर आधारित 3 मुख्य संकल्पना समजून घेणार आहोत, ज्या कोणत्याही संस्थेला चांगल्यामधून उत्कृष्ट बनण्याच्या प्रवासात नक्कीच मदत करू शकतात. चला तर मग पहिली आणि मला वाटतं सर्वात वादग्रस्त वाटणारी संकल्पना समजून घेऊया. फर्स्ट हू देन व्हॉट. आधी कोण मग काय. ही संकल्पना सांगते की एक यशस्वी लीडर आधी बस कुठे न्यायची हे ठरवत नाही. तो आधी हे ठरवतो की बसमध्ये योग्य माणसं कोणती बसवायची, अयोग्य माणसं कोणती उतरवायची आणि योग्य माणसांना योग्य जागी कसं बसवायचं. 1 मिनिट. पण हे तर पूर्णपणे उलट आहे. आपल्याला तर नेहमी शिकवलं जातं की आधी विजन ठरवा, ध्येय ठरवा आणि मग त्या ध्येयानुसार टीम बनवा. कॉलिन्स हे सगळं उलटे करायला का सांगत आहेत? यात धोका नाही का? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि कॉलिन्स यावर भर देतात कारण असं आहे की जग खूप वेगाने बदलतंय. ओके. समजा तुम्ही एक उत्तम ध्येय ठरवलं आणि त्यानुसार एक परफेक्ट टीम बनवली, पण 6 महिन्यातच बाजाराची दिशाच बदलली तर मग ध्येय निरुपयोगी ठरेल. आणि तुमची टीम पण, कारण ती फक्त एकाच विशिष्ट कामासाठी बनवली होती. अच्छा. म्हणजे मुद्दा हा आहे की जर तुमच्याकडे योग्य माणसं असतील तर ती कोणत्याही बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतात. ध्येय बदललं तरी टीम बदलायची गरज नाही. अगदी बरोबर. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रेरणा किंवा मोटिवेशन. या संशोधनात एक मोठी गोष्ट समोर आली की योग्य माणसांना बाहेरून मोटिवेट करण्याची गरजच नसते. ते स्वप्रेरित असतात. हो, ते सेल्फ मोटिवेटेड असतात. सर्वोत्तम काम करण्याच्या आणि त्यात आपला वाटा उचलण्याच्या इच्छेनेच ते प्रेरित होतात.
हे खरंय. चुकीच्या लोकांना कामावर घेतलं की मॅनेजरचा सगळा वेळ आणि ऊर्जा त्यांना सांभाळण्यातच जाते. मग मूळ कामावर लक्ष कधी देणार? म्हणूनच ग्रेट कंपन्या आधी माणसं निवडण्यावर प्रचंड वेळ आणि मेहनत घेतात. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे वेल्स फॉर्गो बँक. 1980च्या दशकात बँकिंग क्षेत्रात मोठे बदल होणार होते. तेव्हा काय केलं त्यांनी? तेव्हा सीईओ डिक कुली यांनी पुढची स्ट्रॅटेजी काय असेल यावर चर्चा नाही केली. त्यांनी आपल्या सर्वोत्तम लोकांची एक टीम बनवली. त्यांनी अक्षरशः मॅनेजमेंट टीमसोबत तासनतास फक्त याच्यावर चर्चा केली की आपली बस कशी असावी आणि त्यात कोण असावं. आणि याचा परिणाम काय झाला? परिणाम जबरदस्त होता. जेव्हा बँकिंग क्षेत्रातले नियम बदलले आणि एक मोठं वादळ आलं, तेव्हा वेल्स फार्गोची टीम कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यायला तयार होती. वा. पुढच्या 15 वर्षात त्यांनी बाजाराला तब्बल 4 पट मागे टाकणारी कामगिरी केली. कारण त्यांच्याकडे योग्य माणसं होती, जी योग्य निर्णय घेऊ शकत होती. हे ऐकून मला या संकल्पनेमागची ताकद कळतीये. पण हे प्रत्यक्षात आणणं मला वाटतं खूप अवघड असेल. कंपन्यांवर तर लगेच निकाल दाखवण्याचं दडपण असतं. बरोबर. पण हेच तर शिस्तबद्ध विचारांचं लक्षण आहे. कॉलिन्स यासाठी 3 कठोर तत्व सांगतात. ऐकायला सोपी आहेत, पण आचरणात आणायला अवघड. पहिलं कोणतं? पहिलं तत्व, शंका असेल तर कामावर ठेवू नका, वाट बघा. पण स्टार्टअप्सचं काय? त्यांना तर वेगाने माणसं हवी असतात. ते खरंच वाट पाहू शकतात का? कॉलिन्स यावर म्हणतात की घाईघाईत चुकीच्या माणसाला घेण्यापेक्षा योग्य व्यक्तीची वाट पाहणं कधीही चांगलं. कारण एक चुकीचा माणूस फक्त त्याचं काम खराब करत नाही. तो चांगल्या लोकांची ऊर्जा आणि वेळही वाया घालवतो. अगदी. एका चुकीच्या माणसाची किंमत वाट पाहण्यापेक्षा खूप जास्त असते. बरोबर आहे. आणि दुसरं तत्व? दुसरं तत्व आहे, जेव्हा तुम्हाला वाटतं की माणसे बदलण्याची गरज आहे, तेव्हा लगेच कृती करा. आपण अनेकदा लोकांना दुसरी, तिसरी संधी देत राहतो. हो, आणि यामुळे होतं काय की जे चांगले कर्मचारी आहेत त्यांना वाटतं की खराब कामगिरीलाही इथे चालवून घेतलं जातं. त्यांचा उत्साह कमी होतो. बरोबर. आणि तिसरं तत्व तर मला वाटतं सर्वात महत्वाचं आहे. कोणतं? तुमच्या सर्वोत्तम लोकांना तुमच्या सर्वात मोठ्या संधींवर लावा, तुमच्या समस्यांवर नाही. ही एक मोठी चूक अनेक कंपन्या करतात. हो, ते त्यांच्या बेस्ट लोकांना कंपनीतल्या समस्या सोडवायला लावतात. म्हणजे सर्वात चांगल्या माणसाला कंपनीच्या सर्वात वाईट भागात पाठवतात. पण ग्रेट कंपन्या आपले बेस्ट लोक सर्वोत्तम संधींवर लावतात, जेणेकरून त्या संधीचं सोनं करता येईल. वा. म्हणजे थोडक्यात आधी कोण मग काय ही फक्त एक भरतीची रणनीती नाही, तर एक विचार करण्याची पद्धत आहे. बरोबर. आणि एकदा का तुम्ही योग्य माणसं निवडली की मग सर्वात मोठं आव्हान उभं राहतं. कोणतं? ते म्हणजे कठोर वास्तवाला सामोरं जाण्याचं. तुम्ही बसमध्ये बसला आहात, पण बाहेरचं जग कसं आहे हे तुम्हाला प्रामाणिकपणे बघावं लागेल. आणि याच मुद्द्यावर कॉलिन्स स्टॉकडेल पॅराडॉक्सबद्दल बोलतात. स्टॉकडेल पॅराडॉक्स ही खूपच प्रभावी संकल्पना आहे. ही संकल्पना ॲडमिरल जिम स्टॉकडेल यांच्या नावावरून आली आहे, जे व्हिएतनाम युद्धाच्या काळात 8 वर्षे युद्धकैदी म्हणून तुरुंगात होते. म्हणजे त्यांच्यावर प्रचंड अत्याचार झाले. त्यांना माहीत नव्हतं की ते कधी सुटतील. आणि त्यांच्यासोबत अनेक कैदी होते. हो. स्टॉकडेल यांनी नंतर सांगितलं की जे कैदी सर्वात आधी खचून गेले ते होते आशावादी. म्हणजेच ऑप्टिमिस्ट. आशावादी. एक मिनिट, हे कसं शक्य आहे? आशा तर माणसाला जगवते. तिथेच तर खरी गंमत आहे. ते आशावादी म्हणायचे, पुढच्या ख्रिसमसपर्यंत आपण नक्की सुटू. पण जेव्हा तो ख्रिसमस यायचा आणि ते सुटायचे नाहीत, तेव्हा त्यांचं मन तुटून जायचं. त्यांची आशा भंग पावायची. हो. पुढच्या ईस्टरपर्यंत सुटू, पुढच्या थँक्सगिव्हिंगपर्यंत सुटू, असं करत करत ते मनाने पूर्ण खचून जायचे आणि अखेर त्यांचा मृत्यू व्हायचा. अरे देवा. मग वाचले कोण? स्टॉकडेल सांगतात की जे वाचले ते वास्तववादी होते. त्यांच्यात एक दुहेरी विचारसरणी होती. एकीकडे त्यांना हा अढळ विश्वास होता की शेवटी आपण जिंकणारच, आपण इथून बाहेर पडणारच. पण त्याच वेळी ते त्यांच्या सद्यस्थितीतील सर्वात कठोर आणि भीषण वास्तवाला सामोरे जायचे. अगदी. हो, आजचा दिवस खूप वाईट आहे, उद्याचा दिवसही वाईट असू शकतो, पण शेवटी विजय आपलाच आहे. म्हणजे अंतिम विजयावर पूर्ण विश्वास ठेवायचा, पण सध्याच्या परिस्थितीबद्दल कोणताही भ्रम बाळगायचा नाही. हीच ती दुहेरी विचारसरणी. पण हे कंपन्यांना कसं लागू होतं? कंपन्यांनाही त्यांचा क्रूर वास्तवाला सामोरं जावं लागतं. आपला एखादा मोठा प्रॉडक्ट अयशस्वी होतोय, बाजारात एक नवीन स्पर्धक आपल्याला मागे टाकतोय, किंवा ग्राहकांची आवड बदलत आहे. ही कठोर सत्य आहेत. त्याकडे दुर्लक्ष करतात. त्या आशावादी कैद्यांसारख्या असतात. काळजी करू नका, पुढच्या तिमाहीत सगळं ठीक होईल, असं म्हणत त्या स्वतःला भ्रमात ठेवतात. आणि मग त्या अचानक कोसळतात.
मग प्रश्न हा आहे की लीडरने असं वातावरण कसं तयार करायचं जिथे लोक खरं बोलायला घाबरणार नाहीत. यासाठी कॉलिन्स 4 गोष्टी सांगतो. पहिली, उत्तरांऐवजी प्रश्नांनी नेतृत्व करा. म्हणजे आपण हे असं करूया असं सांगण्याऐवजी तुमच्या मते आपण काय करायला हवं असे प्रश्न विचारा. यामुळे लोकांना वाटतं की त्यांच्या मताला किंमत आहे. बरोबर. दुसरी गोष्ट, जबरदस्तीने निर्णय लादण्याऐवजी वादविवाद आणि चर्चेला प्रोत्साहन द्या. जेव्हा टीममध्ये एखाद्या विषयावर जोरदार चर्चा होते तेव्हाच सर्वोत्तम निर्णय घेतला जातो. आणि तिसरी, दोषारोप न करता चुकांमधून शिका. हो, कोणामुळे चुकली हे शोधण्याऐवजी का चुकली यावर लक्ष केंद्रित करा. पण हे खूप अवघड आहे. चुकांची जबाबदारी घ्यायला कोण तयार होईल? यासाठीच चौथी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे रेड फ्लॅग मेकॅनिझम तयार करणे. म्हणजे अशी एक व्यवस्था तयार करणे जिथे कोणताही कर्मचारी कितीही ज्युनियर असला तरी जर त्याला काहीतरी चुकीचं दिसलं तर तो ते वरिष्ठांपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे योग्य माणसं निवडली, वास्तवाला प्रामाणिकपणे सामोरे गेलो, आता आपल्या बसला एका दिशेने न्यायचंय, पण ती दिशा कोणती असावी? इथेच तिसरी संकल्पना येते जी मला खूप आवडते, हेजहॉग संकल्पना. कोल्हा आणि हेजहॉगची गोष्ट. हो, एका प्राचीन ग्रीक कथेनुसार कोल्ह्याला अनेक गोष्टी माहीत असतात, पण हेजहॉगला म्हणजे एका लहान काटेरी प्राण्याला फक्त एक मोठी गोष्ट माहीत असते. कोल्हा खूप चतुर असतो. तो हेजहॉगला पकडण्यासाठी रोज नवीन युक्त्या करतो. कधी धावत येतो, कधी दबा धरून बसतो. पण प्रत्येक वेळी हेजहॉग काय करतो? तो फक्त एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो. धोका दिसला की स्वतःचं काट्यांचं वेटोळं करून घेतो आणि त्याची ही एकच साधी युक्ती कोल्ह्याच्या सगळ्या युक्त्यांवर भारी पडते. अगदी बरोबर. कॉलिन्स म्हणतात की गुड कंपन्या कोल्ह्यासारख्या असतात. त्या अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात, अनेक दिशांना धावतात, पण कशातच सर्वोत्तम बनत नाहीत. आणि ग्रेट कंपन्या हेजहॉग सारख्या असतात. हो, त्या जगातील गुंतागुंत, बाजारातील चढ उतार या सगळ्याला एका साध्या स्पष्ट संकल्पनेत रूपांतरित करतात आणि मग त्या एकाच गोष्टीवर आपल्या सर्व लक्ष केंद्रित करतात. पण ती एक मोठी गोष्ट शोधायची कशी? यासाठी तर ती 3 वर्तुळांची संकल्पना आहे, बरोबर? हो, ही हेजहॉग संकल्पना 3 महत्त्वाच्या प्रश्नांच्या छेदनबिंदूवर म्हणजे इंटरसेक्शनवर आधारित आहे. पहिला प्रश्न आहे, तुम्ही जगात सर्वोत्तम काय करू शकता? इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रश्न तुमची क्षमता कशात आहे असा नाहीये, तर तुम्ही जगात सर्वोत्तम काय करू शकता असा आहे. यात खूप मोठा फरक आहे. खूप मोठा. समजा मी एक चांगला गायक आहे, ही माझी क्षमता झाली. पण मी जगातला सर्वोत्तम गायक होऊ शकेन का? कदाचित नाही. हीच ती क्रूर वास्तवाला सामोरे जाण्याची शिस्त इथेही लागते. ओके. आता दुसरं वर्तुळ. तुमचे आर्थिक इंजिन कशामुळे चालते? याचा नेमका अर्थ काय? प्रत्येक कंपनीचं इंजिन तर नफ्यावरच चालतं, नाही का? हो, पण कॉलिन्स म्हणतात की तुम्हाला त्याहूनही खोलवर जायला हवं. तुम्हाला असा एक आर्थिक भाजक किंवा इकॉनॉमिक डिनॉमिनेटर शोधायला हवा, ज्यावर लक्ष केंद्रित केल्यास तुमचा नफा आपोआप वाढेल. उदाहरणार्थ, म्हणजे एका कंपनीसाठी तो प्रतिग्राहक नफा असू शकतो, तर दुसऱ्यासाठी प्रतिस्टोर नफा. हा एकच आकडा शोधल्याने कंपनीला प्रचंड स्पष्टता मिळते. आणि तिसरं वर्तुळ आहे, तुम्हाला कशाबद्दल तीव्र आवड आहे, म्हणजे पॅशन. बरोबर, कारण जेव्हा आवड असते तेव्हा लोक फक्त 9 ते 5 काम करत नाहीत, ते स्वतःला त्या कामात झोकून देतात. आता खरी जादू तेव्हा होते जेव्हा ही 3 वर्तुळे एकमेकांना छेदतात. अशी गोष्ट जी तुम्ही जगात सर्वोत्तम करू शकता, ज्यामुळे तुमचं आर्थिक इंजिन चालतं, आणि ज्याबद्दल तुम्हाला प्रचंड आवड आहे. तो छेदनबिंदू म्हणजेच तुमची हेजहॉग संकल्पना. याचं एखादं ठोस उदाहरण देता येईल का? नक्कीच. वॉलग्रीन्स या औषध दुकानांच्या साखळीचं उदाहरण घेऊया. त्यांनी जेव्हा या 3 प्रश्नांवर विचार केला तेव्हा त्यांना त्यांची हेजहॉग संकल्पना मिळाली. ती अगदी सोपी होती. अमेरिकेतील सर्वात सोयीस्कर, कन्व्हिनियंट औषध दुकान बनणे, ज्यातून प्रति ग्राहक भेटीमागे सर्वाधिक नफा मिळेल. किती साधी आणि स्पष्ट संकल्पना आहे ही. हो, आणि एकदा ही स्पष्टता आल्यावर त्यांनी काय केलं? त्यांनी आपली गैरसोयीच्या ठिकाणी असलेली सगळी दुकाने बंद केली आणि ती अधिक सोयीच्या ठिकाणी रस्त्यांच्या कोपऱ्यांवर हलवली. त्यांनी फक्त सोय या एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं. अगदी. आणि या एका साध्या संकल्पनेमुळे त्यांनी पुढच्या 15 वर्षात कोका कोला आणि जनरल इलेक्ट्रिकसारख्या कंपन्यांनाही मागे टाकलं. म्हणजे ही संकल्पना वरवर सोपी वाटली तरी ती शोधण्यासाठी आणि लागू करण्यासाठी प्रचंड शिस्त आणि धाडस लागतं.
अगदी खरं आहे. तर आज आपण या 3 महत्वाच्या संकल्पना पाहिल्या. फर्स्ट हू, देन व्हॉट, क्रूर वास्तवाला सामोरे जा आणि हेजहॉग संकल्पना. या तिन्ही गोष्टींमध्ये एक समान धागा आहे आणि तो म्हणजे शिस्त. गुड ते ग्रेट होण्याचा प्रवास हा एका रात्रीत होत नाही. तो या शिस्तबद्ध तत्वांवर आधारित एक दीर्घ आणि सातत्यपूर्ण प्रवास आहे. बरोबर. हेजहॉग कन्सेप्टमुळे कंपन्यांना क्लॅरिटी मिळाली. पण ही प्रगती एका रात्रीत झालेली एखादी क्रांती नव्हती. ती एका अशा प्रोसेसमधून गेली जिथे सुरुवातीला खूप मेहनत लागली, पण नंतर वेग आला. त्या मॅजिकला म्हणतात फ्लायव्हील इफेक्ट. द फ्लायव्हील. म्हणजे एक मोठं लोखंडी चाक जे सुरुवातीला फिरवायला खूप कष्ट लागतात, पण एकदा का त्याला गती मिळाली की ते स्वतःच्या वेगाने पुढे जातं. अगदी बरोबर. ग्रेटनेस हे एका झटक्यात मिळत नाही, तर ते सातत्याने मारलेल्या हजारो ढकलण्यांचं फळ असतं. यालाच कोहेरन्स म्हणतात, जिथे सिस्टमचा प्रत्येक भाग एकमेकांशी जोडलेला असतो. आणि याच संकल्पनेभोवती जिम कॉलिन्स यांचं गुड टू ग्रेट हे सगळं संशोधन फिरतं. आज आपण याच स्रोतांचा सखोल अभ्यास करणार आहोत. हो, आणि त्यांच्या संशोधनाचा मूळ प्रश्नच खूप आकर्षक आहे. तो म्हणजे काही कंपन्या वर्षानुवर्ष चांगल्या असतात, पण अचानक त्या उत्तम कशा बनतात? आणि अनेक कंपन्यांना ही उडी का मारता येत नाही हा पण एक प्रश्न आहेच. बरोबर. आणि यातला एक विचार मला खूपच धक्कादायक वाटला. तो म्हणजे चांगले हेच उत्तमच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. हे ऐकायला विचित्र वाटतं, पण खरं आहे ना? अगदी. अनेक जण ठीकठाक कामगिरीवर समाधानी होतात आणि उत्कृष्ट बनण्याचा ध्यासच सोडून देतात. म्हणूनच हा गुड टू ग्रेट प्रवास समजून घेण्यासाठी कॉलिन्स यांनी एक चौकट तयार केली आहे. हो, आणि आपण त्यातील 3 मुख्य घटकांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. पहिला आणि सर्वात महत्वाचा पाया आहे शिस्त, म्हणजे डिसिप्लिन. त्यानंतर दुसरा भाग आहे मूलभूत मूल्ये जपणे, म्हणजे प्रगती करताना आपली मूळ ओळख, आपली मूल्य कशी टिकवून ठेवायची. आणि शेवटी आपण या संपूर्ण प्रवासाचा आढावा घेऊ. हे सर्व घटक एकत्र कसे काम करतात हे पाहू. चला तर मग पहिल्या भागापासून सुरुवात करूया. शिस्त. कॉलिन्स यांच्या मते या संपूर्ण प्रवासाचा सार एका शब्दात सांगायचा तर तो म्हणजे शिस्त. हो, पण इथे शिस्त म्हणजे लष्करी कडकपणा किंवा नियम लादणं नाही. ही एक वेगळ्या प्रकारची शिस्त आहे. अच्छा. हो, जी 3 पातळ्यांवर काम करते. शिस्तबद्ध लोक, शिस्तबद्ध विचार आणि शिस्तबद्ध कृती. ठीक आहे. मग सुरुवात शिस्तबद्ध लोकांपासून करूया. इथे कॉलिन्स एक संकल्पना मांडतात. फर्स्ट हू, देन व्हॉट. हो. म्हणजे आधी योग्य माणसं निवडा आणि मग काय करायचं ते ठरवा. पण हे व्यवहारात खरंच शक्य आहे का? म्हणजे हे जरा उलटं नाही वाटत? हाच तर या संशोधनातील सर्वात क्रांतिकारी विचार आहे. पारंपरिक विचारसरणीच्या हे पूर्णपणे विरुद्ध आहे. ग्रेट कंपन्या आधी बसमध्ये योग्य माणसं बसवतात आणि चुकीच्या माणसांना खाली उतरवतात आणि मग ठरवतात की बस कुठे न्यायची. पण असं का? कारण कसं आहे की जर तुमच्याकडे योग्य लोक असतील तर बदलत्या परिस्थितीनुसार दिशा बदलणं खूप सोपं जातं. त्यांची टीम कोणत्याही आव्हानासाठी तयार असते. अच्छा, म्हणजे चुकीच्या लोकांना सतत प्रेरणा द्यावी लागते, पण योग्य लोक स्वतःच प्रेरित असतात. अगदी बरोबर. मग या फर्स्ट हू संकल्पनेचं प्रत्यक्षातलं एखादं उदाहरण आहे का? नक्कीच. वेल्स फार्गो बँकेचं उदाहरण घेऊया. 1983 मध्ये जेव्हा त्यांचे सीईओ डिक कुली यांनी पदभार स्वीकारला, तेव्हा त्यांनी लगेचच कोणतीही मोठी रणनीती जाहीर केली नाही. मग काय केलं त्यांनी? त्यांनी पुढची अनेक वर्ष फक्त सर्वोत्तम लोकांची एक टीम तयार करण्यावर घालवली. ते म्हणायचे, जर आपण आपल्या बसमध्ये सर्वोत्तम लोकांना बसवलं तर ते आपल्याला कुठेतरी चांगल्या ठिकाणी नक्कीच घेऊन जातील. आणि तसंच झालं? हो. त्यांच्या टीमने बँकिंग क्षेत्रातील बदलांना यशस्वीपणे तोंड दिलं आणि बँकेने मार्केटला कित्येक पटींनी मागे टाकलं. हे खूपच रंजक आहे. म्हणजे काय काम करायचं आहे यापेक्षा कोणाबरोबर काम करायचं आहे हे जास्त महत्वाचं. पण मग योग्य व्यक्ती निवडायची कशी? त्यासाठी कॉलिन्स 3 सोपी पण कठोर तत्व सांगतात. पहिलं, शंका असल्यास भरती करू नका. योग्य व्यक्तीची वाट पहा. घाई करायची नाही. अजिबात नाही. दुसरं, जेव्हा तुम्हाला वाटतं की टीममध्ये बदल करण्याची गरज आहे तेव्हा लगेच कृती करा. वेळ वाया घालवू नका. आणि तिसरं, आपल्या सर्वोत्तम संधींना आपले सर्वोत्तम लोक द्या, तुमच्या समस्यांना नाही. हा मुद्दा महत्वाचा आहे. अनेक कंपन्या उलटं करतात. बरोबर. ठीक आहे, म्हणजे आधी योग्य माणसं निवडली, पण फक्त चांगली टीम असून भागत नाही. त्यांचे विचारही शिस्तबद्ध असायला हवेत. इथेच शिस्तबद्ध विचार हा दुसरा मुद्दा येतो. हो, आणि यातली पहिली पायरी आहे
कन्फ्रंट द ब्रुटल फॅक्ट्स, म्हणजे कठोर वास्तवाला सामोरं जा. हे वाटते तितके सोपे नाही. अजिबात नाही. अनेक कंपन्यांमध्ये वाईट बातमी देणाऱ्यालाच दोष दिला जातो. त्यामुळे सत्य समोरच येत नाही. खरंय. ग्रेट कंपन्यांमध्ये एक असं मोकळं वातावरण तयार केलं जातं जिथे सत्य ऐकलं जाईल, मग ते कितीही कटू असो. नेते प्रश्न विचारतात, वादविवाद घडवून आणतात. आणि स्वतःच्या चुकांची जबाबदारी घेतात. अगदी. ते कर्मचाऱ्यांवर दोष ढकलत नाहीत. याच संदर्भात स्टॉकडेल पॅराडॉक्स ही संकल्पना येते. ती काय आहे नक्की? ॲडमिरल जिन स्टॉकडेल व्हिएतनाम युद्धादरम्यान 8 वर्षे युद्धकैदी होते. त्यांनी पाहिलं की जे कैदी खूप आशावादी होते ते लवकर खचून गेले. अच्छा. या उलट स्टॉकडेल यांचा विश्वास होता की ते नक्कीच सुटतील. पण त्याच वेळी त्यांनी त्यांच्या सध्याच्या कठोर वास्तवाला पूर्णपणे स्वीकारलं होतं. हाच तो पॅराडॉक्स, म्हणजे विरोधाभास. हो, आपण जिंकणारच हा अटळ विश्वास ठेवणे, पण त्याच वेळी सध्याच्या कठोर वास्तवाला सामोरे जाण्याची शिस्त पाळणे. ग्रेट कंपन्या याच मानसिकतेने काम करतात. कठोर वास्तवाला स्वीकारल्यानंतर शिस्तबद्ध विचारांमधील दुसरी संकल्पना खूपच प्रसिद्ध आहे, द हेजहॉग कॉन्सेप्ट. कोल्हाविरुद्ध हेजहॉगची गोष्ट. बरोबर. ती गोष्ट अशी आहे की कोल्हा खूप हुशार असतो. त्याला अनेक गोष्टी माहीत असतात. पण हेजहॉगला फक्त एकच मोठी गोष्ट उत्तम प्रकारे माहीत असते. स्वतःचं संरक्षण कसं करायचं ते. अगदी. प्रत्येक हल्ल्यावेळी तो स्वतःला एका काट्यांच्या गोळ्यात बदलून घेतो आणि कोल्ह्याचा डाव फसतो. म्हणजे अनेक गोष्टींमध्ये थोडं थोडं लक्ष देण्याऐवजी एकाच महत्वाच्या गोष्टीवर पूर्ण लक्ष केंद्रित करणं. हो, पण कंपनीच्या बाबतीत ती एक मोठी गोष्ट ओळखायची कशी? हेच तर खरं आव्हान आहे. त्यासाठी कॉलिन्स 3 वर्तुळांवर आधारित एक संकल्पना सांगतात. तुम्ही स्वतःला 3 प्रश्न विचारायचे. कोणते 3 प्रश्न? पहिलं, तुम्ही जगात सर्वोत्तम काय करू शकता? दुसरं, तुमचा आर्थिक इंजिन कशामुळे चालतं? आणि तिसरं, तुमची खरी पॅशन काय आहे? आणि या तिन्ही प्रश्नांचं उत्तर जिथे एकत्र मिळतं तीच तुमची हेजहॉग संकल्पना. बरोबर. ही एका दिवसात मिळणारी गोष्ट नाही. यावर कंपन्या वर्षानुवर्षे विचार करतात. ठीक आहे, म्हणजे आधी योग्य माणसं निवडली, मग त्यांनी एकत्र येऊन कठोर वास्तवाला स्वीकारला आणि आपली एक मोठी गोष्ट शोधली. पण या विचारांना कृतीत कसं आणायचं? इथेच शिस्तबद्ध कृती किंवा एका शिस्तबद्ध संस्कृतीचा मुद्दा येतो, बरोबर? अगदी बरोबर. अनेक स्टार्टअप सुरुवातीला खूप सर्जनशील असतात, पण मोठे झाल्यावर अयशस्वी का होतात? कारण शिस्त नसते आणि मग अचानक नियम लादले जातात. करेक्ट. गुड टू ग्रेट कंपन्या हे टाळतात. त्या स्वातंत्र्य आणि जबाबदारी असलेल्या कामाचं वातावरण तयार करतात. इथे रिन्सिंग युअर कॉटेज चीज नावाची एक गमतीशीर संकल्पना आहे. ही एका खेळाडूची गोष्ट आहे ना? हो. डेव्ह स्कॉट नावाचा एक ट्राय ॲथलीट होता. तो इतका शिस्तबद्ध होता की तो कॉटेज चीज खाण्यापूर्वी ते पाण्याने धुवून घ्यायचा. का? जेणेकरून त्यातले अतिरिक्त फॅट निघून जातील. ही गोष्ट छोटीशी आहे, पण ती त्याची महानतेप्रती असलेली कटिबद्धता दाखवते. म्हणजे महानतेसाठी अशी लहान लहान पावलांमधनं शिस्त लावावी लागते. हो, शिस्त लादता येत नाही, तर ती एक सवय आणि संस्कृती आहे जी हळूहळू विकसित करावी लागते. आणि याच शिस्तीचा एक भाग म्हणजे स्टॉप डुईंग लिस्ट तयार करणं. म्हणजे काय करायचं नाही हे ठरवणं. निश्चितच. यामुळे तुमचा फोकस अधिक स्पष्ट होतो आणि याच संदर्भात तंत्रज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. हो, कारण अनेक कंपन्यांना वाटतं की नवीन तंत्रज्ञान आणलं की आपण यशस्वी होऊ. पण कॉलिन्स म्हणतात की तंत्रज्ञान हे ग्रेटनेस निर्माण करत नाही. ते फक्त त्याला गती देणारं एक साधन आहे, एक ॲक्सेलरेटर. म्हणजे जर तुमची दिशा चुकलेली असेल तर तंत्रज्ञान तुम्हाला फक्त अधिक वेगाने अपयशाकडे घेऊन जाईल. अगदी. drugstore.comचं उदाहरण घ्या. त्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला, पण त्यांची मूळ संकल्पना स्पष्ट नव्हती. याउलट वॉलग्रीन्सने आधी आपली संकल्पना पक्की केली आणि मग विचारपूर्वक तंत्रज्ञानाचा वापर केला. वाह! म्हणजे शिस्तीचे हे तिन्ही भाग, लोक, विचार आणि कृती, एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. हो. आता आपण दुसऱ्या महत्वाच्या भागाकडे वळूया, मूलभूत मूल्य जपणे. सतत बदलत्या जगात कंपन्या आपली मूळ ओळख, आपली मूल्य कशी जपतात, यात एक विरोधाभास नाही का? हा एक खूप मोठा पेच प्रसंग आहे आणि इथेच ग्रेट कंपन्या वेगळ्या ठरतात. त्या कोर प्रोग्रेस ही संकल्पना स्वीकारतात. म्हणजे तुमची मूळ विचारधारा स्थिर ठेवायची आणि बाकी सर्व गोष्टींमध्ये सतत बदल आणि प्रगती करायची. हे जरा आणखी सोपं करून सांगाल का? मूळ विचारधारा म्हणजे नक्की काय? मूळ विचारधारा म्हणजे कंपनीच्या अस्तित्वाचं मूळ कारण.
यात 2 गोष्टी येतात. मूलभूत मूल्य म्हणजे तुम्ही कशावर विश्वास ठेवता आणि मूळ उद्देश म्हणजे तुम्ही का अस्तित्वात आहात. अच्छा. उदाहरणार्थ डिझनीचं मूळ उद्देश आहे लोकांना आनंदी करणे. ही गोष्ट कधीच बदलणार नाही, पण ते कसं साध्य करायचं यात ते सतत बदल करत राहतील. म्हणजे काय बदलायचं नाही हे पक्क माहीत असणं आणि बाकी सगळं बदलण्याची तयारी ठेवणं, यालाच कॉलिन्स द जीनियस ऑफ द अँड म्हणतात का? अगदी बरोबर. सामान्य कंपन्या किंवा मध्ये अडकतात. आपण एकतर खर्च कमी करू शकतो किंवा नवनवीन शोध लावू शकतो. पण ग्रेट कंपन्या विचार करतात की आपण खर्च कमी आणि नवनवीन शोध कसे लावू शकतो. हो, ही आणीवाली मानसिकता त्यांना इतरांपेक्षा खूप पुढे नेते. हे साध्य करण्यासाठी मग ते काय करतात? ते प्रगतीला सतत उत्तेजन देतात. ते मोठे, धाडसी आणि आव्हानात्मक ध्येय ठेवतात, ज्याला ते बिग हॅरी ऑडेशियस गोल्स किंवा भॅग्स म्हणतात. ते कधीही समाधानी होत नाहीत. नाही, ते सतत स्वतःला प्रश्न विचारतात, आपण यापेक्षा अजून चांगलं कसं करू शकतो. थोडक्यात काय बदलायचे नाही हे माहीत असणं आणि काय बदलायचं आहे हे ठरवून त्यानुसार धाडसी पावलं उचलणं हेच त्यांचं रहस्य आहे. आता आपण या संपूर्ण गुड टू ग्रेट प्रवासाचा आढावा घेऊया. आपण शिस्त आणि मूल्यांबद्दल बोललो, पण या सगळ्याची सुरुवात कुठून होते? या प्रवासाची सुरुवात होते एका विशिष्ट प्रकारच्या नेत्यापासून, ज्याला कॉलिन्स लेव्हल 5 लीडरशिप म्हणतात. आणि हे नेते आपण सिनेमात पाहतो तसे नसतात. अजिबात नाहीत. ते वैयक्तिक पातळीवर खूप लाजाळू, शांत आणि नम्र असतात, पण व्यावसायिक पातळीवर प्रचंड दृढनिश्चयी असतात. म्हणजे नम्रता आणि व्यावसायिक इच्छाशक्ती यांचा एक दुर्मिळ मिलाप. हो, जेव्हा कंपनी यशस्वी होते तेव्हा ते खिडकीबाहेर बघून टीमला श्रेय देतात आणि जेव्हा अपयश येतं तेव्हा ते आरशात बघून स्वतः जबाबदारी घेतात. म्हणजे त्यांचा अहंकार त्यांच्या ध्येयाच्या आड येत नाही. असं एखादं उदाहरण आहे का? अनेक आहेत. किंबर्ली क्लार्कचे सीईओ डार्विन स्मिथ यांचं उदाहरण घ्या. ते एक शांत स्वभावाचे व्यक्ती होते. त्यांनी कंपनीला पेपर मिळ विकण्याचा धाडसी निर्णय घेतला. अच्छा. त्याच निर्णयामुळे कंपनी पुढे जाऊन प्रॉक्टर अँड गॅम्बल सारख्या मोठ्या कंपनीला टक्कर देऊ शकली. आणि या नेत्यांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतःपेक्षा कंपनीला मोठं मानतात. अगदी. त्यांचं ध्येय एकच असतं, आपल्यानंतरही कंपनी उत्कृष्ट स्थितीत राहिली पाहिजे. ते स्वतःच्या मागे एक वारसा सोडून जातात, स्वतःची प्रतिमा नाही. तर आता हे सगळे तुकडे एकत्र जोडून पाहूया. प्रवासाचे टप्पे अगदी स्पष्ट दिसतात. सुरुवात होते एका लेव्हल 5 लीडरपासून. हो, मग तो लीडर फर्स्ट व्ह्यू देन व्हॉट या तत्वाने शिस्तबद्ध लोक निवडतो. त्यानंतर ही टीम एकत्र येऊन कठोर वास्तवाला सामोरं जाते. आणि हेजहॉग संकल्पना वापरून शिस्तबद्ध विचार करते. आणि मग शेवटी शिस्तबद्ध संस्कृतीच्या माध्यमातून शिस्तबद्ध कृती केली जाते. बरोबर. आणि हे सगळं एकत्र आल्यावर काय होतं, तर आपण सुरुवातीला ज्या फ्लायव्हीलबद्दल बोललो होतो ते फिरायला लागतं. हो, यश हे एका रात्रीत मिळत नाही. प्रत्येक योग्य निर्णय, प्रत्येक योग्य कृती त्या चाकाला एक धक्का देते आणि हळूहळू पण सातत्याने ते गती पकडतं. आणि याच्या अगदी विरुद्ध आहे डूम लूप. हो, जिथे कंपन्या वाईट निकालांमुळे दिशाहीन होतात, त्या कोणताही पाया न भरता घाईघाईने नवीन योजना, नवीन दिशा निवडतात. त्यांना झटपट परिणाम हवे असतात. पण ते मिळत नाहीत आणि त्या पुन्हा नवीन काहीतरी सुरू करतात. आणि यामुळे त्या अपयशाच्या चक्रात अडकून पडतात. त्यांच्या प्रयत्नांमध्ये सातत्य किंवा कोहेरन्स नसतो. कोहेरन्स म्हणजेच सुसूत्रता. हा शब्द खूप महत्वाचा आहे. गुड टू ग्रेट कंपन्यांमध्ये प्रत्येक गोष्ट एकमेकांशी जोडलेली असते. बरोबर. त्यांचे नेते, त्यांची संस्कृती, त्यांची रणनीती, त्यांच्या कृती या सगळ्यात एक सुसूत्रता असते. हे सर्व भाग मिळून एक मोठे आणि यशस्वी चित्र तयार करतात. म्हणूनच गुड टू ग्रेट होण्यासाठी कोणताही एक वेळचा कार्यक्रम किंवा जादूची कांडी नाही. ही एक दीर्घ आणि कठोर प्रक्रिया आहे. अगदी. चांगल्यावरून उत्तम बनण्याचा प्रवास हा एका क्षणाचा नाही, तर तो शिस्तीने उचललेल्या हजारो लहान पावलांचा परिणाम आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी पुस्तकांसाठी बुकवाईज विथ अनिल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.